काय नाही ग, पायाच्या दुखापतीचं नुसतं कारण. दमायला झालं असेल त्यांना. पण मान्य करतील ते आप्पा केतकर कसले. पण त्याला काही वाटत नाही अप्पांच्या अशा वागण्याचं. हो, फार मनावर नाही घेत ते. हो ना. आणि बिचारा आता आपल्यासाठी इतक्या लांब जाणार आहे गुजरातला, ते सुद्धा थंडीत. म्हणूनच मी डिंकाचे लाडू करायचं ठरवलंय. आई आवडतील का त्याला? पण थंडीत खायचेच असतात ना. अगं आजी, एवढी कुठे थंडी आहे? आणि समजा त्यांना ते लाडू नाही आवडले तर तुझी मेहनत वाया जाईल. मग काय करूया? असं काहीतरी हवं की पटकन खाता येईल त्याला. आजी, बेसन लाडू करूयात, त्यांना आवडतात. हा, तुला कसं माहिती? अगं दिवाळीत त्यांनीच सांगितलं होतं ना सगळ्यांना. ते आत्ता आठवलं अचानक मला. हा अगं बाई, हो हो, बरं झालं तुला आठवलं. मग चालेल, बेसनाचेच लाडू करूया. आजी, मी बेसन भाजते. आई, कढई कुठे ठेवली आहे? अगं नेहमीच्या जागी. हा, सावकाश ग. बेसन. अगं बेसन डब्यातच असणार, एवढी घाई घाई. सई, सावकाश बाळा. अगं नाही, ते पडलं. हो हो हो. ह्यात आहे ना आई? हो हो, त्यातच आहे. अगं काय? अगं म्हणजे लवकर लाडू होतील ना, म्हणून मी लगेच तयारीला लागले. हा, हो हो, कर कर, तयारी कर. हो. आजी, बेदाणे आहेत ना ग? हो, भरपूर आहेत. लाडवात बेदाणे घालूयात, नचिकेतना खूप आवडतात. चला आता पटकन लाडू करून टाकूया. कल्पना, पिठी साखर आहे ना ग? हो आहे आई. छान साजूक तुपातले लाडू करून देऊया नचिकेतला. पटकन झाले नाही लाडू? हो. आजी, वेलचीचा वास लागलाय ना ग? हो, छान लागलाय अगदी. चिवडा पण देते आई थोड्या डब्यात. हो हो, दे दे. अगदी सुबक झालेत हो लाडू. नाहीतर साजूक तुपातले लाडू ना बसतात बऱ्याचदा. पण ह्याच्यात तुपाचं प्रमाण अगदी बरोबर झालंय. आणि बेसन पण अगदी खमंग भाजलं गेलंय सई. छान. अगं एवढं काय त्यात? आणि बेसनाचे लाडू बनवायला सोपे असतात. असं काही नाही हा. जी गोष्ट बनवायला सोपी वाटते ना, नेमकी तीच फसते. काय हो आई? नाही हा, माझी नात सुगरण आहे. नवऱ्याला अगदी खूप आनंदात ठेवेल. अगो बाई, आज चक्क लाजते माझी लेक. आई, काही लाजले वगैरे नाही हा मी. जा, नचिकेतला देऊन ये. आई अजून 2 लाडू भरते. भर भर, आहे जागा. हो, घे. घे. येते. ऐक, ते हॉलमध्ये लावायचे पेंटिंग्स कुठे आहेत? ते सईला माहिती पण ती आली का नाही अजून? अरे मग कॉल कर ना भावा. हा, राईट. लागला फोन? लागला, बट उचलत नाही. कुठे गायब झाली, आय डोंट नो. उचले. हा, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथा सो आनंद असू दे. खुर्ची आहे, खुर्ची. खुर्ची असू दे. प्रकाश. अहो, काय हो? हा, आज काय विशेष? अगदी आनंदात दिसताय. हो,
अहो विशेषच आहे. हो आज ते कांगारू घरात नाहीये ना, त्यामुळे मला खूप आनंद झालाय. नाही तर सारखं ते घरामध्ये असं उड्या मारत फिरत असतं. अहो तो बिचारा त्याच्या मित्राला भेटायला गुजरातला जाणार आहे. जाऊ दे ना, कोणाला काय भेटे ना, आपल्या घरात नाहीये ना म्हणजे शांतता आहे बस. अहो तो कुठे एवढा अशांत असतो. अशांत तर तुम बोला बोला. नाही थांबलात का, बोला ना. नाही म्हणजे मला काय म्हणायचं होतं, त्याचा कुठे एवढा त्रास असतो. आणि हल्ली तुम्ही पण त्याच्याशी अगदी बरे वागतात. मग आज हे अचानक काय झालं. नाही म्हणजे काय आहे, तसं काही फार वाईट नाहीये बरं का तो. हा म्हणजे हल्ली माझ्याशी सुद्धा खूप चांगला वाटतोय. हो ना. पण काय आहे, शेवटी वैचारिक मतभेद हे असणारच ना. हो ना, नाही तर काय. नाही म्हणजे अहो तुमचे विचारच इतके महान असतात ना, मग वैचारिक मतभेद असणारच. त्याला काही इलाज नाही. पण मी काय म्हणते, नाही नाही, तुम्ही आता काही म्हणूच नका. आता मला फक्त गाणं म्हणू द्या आणि माझ्यासाठी 4-5 मनुके घेऊन या. 4-5 आणते मोजूनच आणते. यांना सारखं काय ना काहीतरी म्हणायचं असतं. दुसऱ्याचं ऐकून घ्यायची सवयच नाहीये यांना. सो हे सगळं झालं किचनचं. अँड किती पण खर्च झाला तरी चालेल, बट डू वॉट एव्हर शी सेज. ओके. हो साहेब. यातला थोडा फिकट रंग मिळेल का आपल्याला, अगदी थोडा. हो आहे ना. हा बघा. हा हा चालेल, हा चालेल. आणि इकडे या ना एक मिनिट. हे इथे हा बीम आलाय, इथे काही करू शकतो आपण. सम शँडिली झुंबर. अच्छा, झुंबर पाहिजे का तुम्हाला? म्हणजे बघा इफ इट्स पॉसिबल. नाही ठीक आहे. ओके, आपण ट्राय करूया. ओके, हां बघा चांगलं होईल ते करू. आणि हे इथे या भिंतीवर आपल्याला वेगळं काहीतरी करता येईल. म्हणजे तुम्ही सुचवा ना काही नवीन असं. भिंतीवर ठीक आहे, आपण एक काम करूया. आपण एक वेगळा टेक्स्चर ट्राय करूया. ठीक आहे चालेल. ठीक आहे, तुमच्याकडे काय ऑप्शन असतील ते आपण बोलूया त्याच्या टेक्स्चर बद्दल. हो. बरं साहेब, बेडरूमला कोणत्या रूम द्यायचा? बेडरूम मी संध्याकाळी सांगतो तुम्हाला. हां बरं ठीक ठीक आहे. ठीक आहे, मग येऊ मी आता. या शुअर. ओके, थँक्यू. भेटू. साई हा कम लेट्स गो अपस्टेअर्स. आपण बेडरूमचा कलर फायनल करू. हो चला चला. अरे चला. तुम्ही काय, तुम्ही थांबा, मी जातो. येतो ना. मारे नाही असू नका, बसायचं. याला खरंच वाटलं आपण येणार. ओ सॉरी. फर्स्ट टाइम आलीस ना रूम मध्ये तू. हो. या ठेव बॅग ठेव. आपलीच रूम आहे, म्हणजे आपलंच आहे. कॅज्युअल. ठेव. सो कुठला कलर द्यायचा आहे तुला तुझ्या रूमला? म्हणजे तूच डिसाईड करणार आहे ना कलर स्कीम वगैरे, म्हणून विचारतो मी. पांढरा रंग देऊया. ओके. नाही पांढरा नको, निळा देऊया. चालेल. मी काय म्हणते, गुलाबी देऊया.
चालेल. किंवा लाल हो. नाहीतर काळा देऊया. परफेक्ट. अरे नचिकेत, काय काय? लक्ष कुठे तुझं? तू काळ्या रंगाला हो म्हणालास. हो हो हो. And then तूच डिसाईड करणार ना सगळं. तू म्हणशील तसं करू आपण. आणि द थिंग इज ब्लॅक कलरवरती काही गोष्टी प्रॉमिनेंटली दिसतात. फॉर एक्झाम्पल मून किंवा तू. काहीतरीच काय. तू ठरवणार ना सगळं. सो तू म्हणशील तसं करू आपण, असं बोलायचं होतं मला. नचिकेत, तू सारखी नख का खातोयस? नाही म्हणजे टेन्शन आलंय का तुला काही? कारण मला टेन्शन आलं तर मी नख खाते. नाही, तू असली की टेन्शन नाही येत. काय? टेन्शन नाहीये मला, असं बोलतोय. भूक लागली आहे. अच्छा, भूक लागली आहे. एवढंच. अरे बघ, मी विसरलेच. थांब. हे बघ, हे काय? चिवडा आणि लाडू आणले. वाव. आवडतात ना तुला? आत्ता थोडे खा, प्रवासात जाताना थोडे खा. ओके. दॅट्स लवली. स्पेशली माझ्यासाठी बनवलेस ना साई? नाही, मी नाही केले, आजीने केले. तुझ्या हाताची चव ओळखतो मी साई. दीज आर रिअली स्वीट, जस्ट लाईक यू. घे रे नचिकेत. थँक्यू. सुखरूप जा हा. आणि पोचलास की आठवणीने कळव. हो. आणि वेळ मिळाला तर गुजरात फिरून ये. आता थंडीचं मस्त असेल वातावरण तिकडे. अहो, आता कुठे त्याला वेळ मिळणार आहे? ए बाबा, तू आधी आपलं काम कर. हा, हो, ते करणारच. अरे माझ्यासाठी चॉकलेट आहे. घ्या. याला चॉकलेट शिवाय काही सुचतच नाही दुसरं. अरे तो ना आपलं मोठं काम करायला चाललाय. हा, मग हे छोटंसं काम करायला सांग ना त्याला. जमलं तर आणेल तो. पण माझ्यासाठी तो जमवेल ना, काय रे दादा? हो, चालेल. ऑल राईट. चला, मी येतो. आणि कळवा लगेच. हो. आणि सामान विसरू नकोस कुठे. नाही, नाही. नीट जा. आणखीन कोणी येणार आहे का साहेब? अरे, तू इथे? हो, तुझा भ्रमणध्वनी विसरला होता ना, घेऊन आले तो. घे, उशीर होत असेल ना तुला. ए साई, थांब ना, जाते काय? अरे, मला बाहेर आलेलं बघून तुला इतकं आश्चर्य झालं की मला वाटलं तुला उशीर होत असेल. आय एम सॉरी. का? सॉरी कशासाठी? ते मी मुद्दाम ठेवला फोन आतमध्ये. का? हा, बिकॉज आय न्यू इट की तू घेऊन येशील म्हणून. आणि समजा मी आले नसते तर आपल्याला बोलता आलं नसतं. एवढं काय बोलायचं होतं? बोलायचं खूप काही आहे साई, बट फॉर नाव बाय बोलायचंय तुला. मगाशी घरामध्ये सगळे होते ना, सो नीट बोलता नाही आलं. काळजी घे आपल्या घराची. काय? माझ्या घराची. तू घेशीलच, बट स्टील. तू तुझी काळजी घे आणि जमलं तर कळवत राहा भ्रमणध्वनीवर. हो,
आणि घराची काळजी करू नकोस. मी इथलं काम सगळं व्यवस्थित करून घेते. नाही, त्याची गॅरंटी आहे मला, बट मी मिस करेन. कोणाला? घराला आणि माझ्या इंटिरियरच्या कामाला खरंच खूप मिस करेन. सावकाश जा. या, टेक केअर. हल्ली नातेवाईक सुद्धा करणार नाही एवढं नचिकेत करतोय नाही आपल्यासाठी. खरंच हा आई, म्हणजे काय गरज होती ना त्याला आपल्यासाठी एवढा वेळ काढून गुजरातला जायची. पण सगळं मनापासून करतो तो. गुणीच आहे ग पोरग. सगळ्यांना जीव लावलाय बघ त्यांनी त्याच्या ह्या स्वभावामुळे. आणि हुशार पण आहे आई तो. त्या दिवशी दुकानामध्ये त्या परदेशींना इतके प्रश्न विचारत होता तो. त्या दुकानात मी आणि भाऊजी असतो की नाही, पण आम्हाला दोघांनाही जे सुचलं नाही ना ते प्रश्न विचारले त्यांनी. कल्पना, अगं कसला विचार करतेस? असा का दिसतोय तुझा चेहरा? काय झालं वहिनी? पाणी घ्या बरं आधी. पाणी प्या, शांत व्हा. हळू. काय झालं वहिनी? मला ना माझे काका आठवले. काका? हो, ते असेच ना रात्रीचा प्रवास करायचे कामानिमित्त. माझी काकू त्यांना म्हणायची, अहो नका हो रात्रीचा प्रवास करू, पण ते ऐकायचे नाहीत. आणि एकदा त्यांच्या बसचा अपघात झाला. त्यांची बस ना अशी दरीत कोसळली आणि ते गेले. हो, आणि हे सगळं ना रात्रीच झालं. अगं पण हे सगळं आत्ताच का आठवतंय तुला? कारण आपला नचिकेत पण रात्रीच्याच गाडीने गेलाय ना. काहीतरी अभद्र बोलू नको. म्हणूनच मी सांगत नव्हते तुम्हाला, पण तुम्ही विचारलत म्हणून मी सांगितलं. तेव्हापासून ना कोणी रात्रीचा प्रवास करत असेल ना तर मला खूप भीती वाटते बाई. वहिनी अहो असं काही नसतं हो. कोणी काही रात्री प्रवास करत नाही का? आणि अपघात म्हणाल तर तो काही दिवसाही होऊ शकतो ना. हा हो, पण नको, या विषयावर आता बोलायलाच नको. नाहीतरी कल्पना परत काहीतरी बडबडत बसेल. चला झोपा आता. हो चला. चल ग. द्या वहिनी. चला वहिनी या. मानसी अगं मला एकटीला कुठे टाकून गेलं या मानसी. निघाली का बस? अजून आली नाहीये, येईल आता.
डबा दिलाय तो खाऊन घे वेळेवर. हो, डोंट वरी. बाकी काय चाललंय? तुझ्याशी गप्पा मारतोय. बस आली की उगाच जागा राहू नकोस, शांत झोप. झोप येतच नसेल तर? मग जागा राहा, मी झोपते. शुअर. शुभरात्री. बस आली माझी. गुड नाईट.